मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा आजी म्हणजे काय दुधावरची साय आजी म्हणजे काय आपल्या आई वडिलांची आय आजी म्हणजे काय उंदराने दात खाल्लेली बाय आजी म्हणजे संस्कार आजी म्हणजे माया आजी म्हणजे प्रेम वात्सल्याची माय आजी म्हणजे नातवंडांबरोबर रमणारी त्यांचं प्रेमाने करणारी सुरकुतलेल्या हाताने मायेने आपल्या कवेत घेणारी ती म्हणजे कोण आजी आई सुखाची ग तू सावली साधी भोळी माझी आई
सावली जीव वळून लावी माझी गतू लाडूबाई जीव वळून लावी माझी लाडूबाई आई विना मला करमत नाही दिसताना मला अंगाई गाते लाडी गोडीनं सांभाळते माझी आई कुशीत घेऊन गोंजारते माझी आई करमत नाही आई विना मला करमत नाही करमत नाही माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तू मला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई तू नदी मायेची लाडकी तू मला तूच आई हवी जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग झोप येईन बघ गाना तू अंगाई तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तू मला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई ए आई
दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. आई 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 आई. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुशीतून बळ पोलादाचे देते, घास भरवाया उगा बोबडे बोलते. भातुकली मध्ये संसार मांडते, रातभर थोपटते अंगाई जागते. हिच्या डोळ्यातला हिच्या डोळ्यातला चंद्र मावळत नाही, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. झाले असते संसारी, नसतीस तर तू येथे माझी कैवारी. कैसी घडली असती जन्माची वारी, दोषीले जर नसते मज तू तव उदरी. आई जय आई आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुळना तव नाही. आई जय आई प्रसन्न वदना करुणा सत्वर तव तत्पर, बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर. सर्व चराचर नांदे सुखरूप सुखदामी, शोधित तुझला येतो स्वर्ग हि विश्रामी. आई जय आई आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुळना तव नाही. आई जय आई श्रीमंती बौद्ध्याला जन्म सुखी द्याचा, घडतो ज्यावर वारा तुझ्या पदराचा. श्वासा श्वासा मागे उभितो पुण्याई, सारचार वेदांचे गाई मंगाई. आई जय आई 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 आई. ज्यांच्या 75व्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल चव्हाण परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी सूर्यकांत मोरे कोकणामधून आलेला आहे आणि माझा आणि
ज्या सन्माननीय सत्कारमूर्ती आमची आत्या भामा आत्या यांचं आज 75वा वाढदिवस आहे आणि त्याचा औचित्य साधून आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आम्ही कोकणातून आलेले सर्वच आमचा मोरे परिवार असेल, देशमुख, पासलकर, महाडिक या परिवाराच्या वतीनं सर्वप्रथम आमच्या आत्याला या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मंडळी, 2 मिनिट 1 मिनिट. या ठिकाणी माझं आणि आमचं आणि आत्याचं म्हणजे शिवराम बाजीराव मोरे हे माझे आजोबा आणि हे यांचे चुलते होते आत्याचे. आणि कोकणामधून आम्ही ज्या वेळेला पुण्यामध्ये यायचो त्यावेळेला चव्हाणांच्या वाड्यामध्ये आम्हाला जाण्याचा योग यायचा. छोटे छोटे आम्ही होतो. मला आठवतंय की आत्यांचे मिस्टर म्हणजे आमचे मामा शिवाजीराव चव्हाण यांनी आमच्या आजोबांना ते पाटबंधारे खात्यामध्ये कार्यरत होते आणि आमच्या आजोबांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 35 ते 40 वर्षापूर्वी काशीला नेलं होतं स्वतःच्या खर्चानं. आणि मंडळी, त्यावेळेला काशीला नेणं एवढं काही सोपं नव्हतं आणि स्वतःच्या खर्चाने त्यांना एक कोट शिवला होता, काळा कोट. आणि तो काळा कोट आजोबांचा घालून आम्ही आजोबांचा फोटो काढला होता. आम्ही ज्या ज्या वेळेला चव्हाणांच्या वाड्यामध्ये जायचो त्या वेळेला स्वागत आमचं चव्हाणांच्या वाड्यामध्ये होत होतं. आमचा कोणतरी जिव्हाळ्याचा नातेवाईक म्हणजे पुण्यामध्ये आहे अशी आपुलकी आम्हाला त्या निमित्तानं होती. 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना संभाजीराव छोटे होते. सेंटर आम्ही कोकणातून यायचो त्यावेळेला एक लाकडी घोडा त्यांच्या घरामध्ये असायचा, जो आपण छोटा घोडा असायचा आणि त्या घोड्यावरती आपण बसायचो. तर त्या घोड्यावरून आमची संभाजीरावांची आणि आमची भांडणं व्हायची. पण आत्या पहिला सन्मान म्हणजे घोड्यावरती बसण्याचा मान आम्हाला द्यायची. आज ही आठवण मुद्दाम या ठिकाणी सांगतो की 75 वर्ष जगणं हे तेवढं काही सोपं राहिलेलं नाहीये. कारण आधुनिक याच्यामध्ये आज आपण आहोत. तर आजची पिढी जी काही आता आहे 15 वर्षांनी नष्ट होणार आहे. त्यावेळची जी पिढी होती ती दोन हात जोडून नमस्कार करणारी होती, रामराम बोलणारी होती, पाणी वाया घालवणारी नव्हती, पाणी वेस्टेज जाणारं पाणी फलांच्या झाडांना फुलांच्या झाडांना देणारी होती. हीच पिढी यांनी आम्हाला एक मिनिट दादा, या ठिकाणी 75वा तुमचा वाढदिवस सोहळा चालू आहे. 2 टाळ्यावरून मावशीचे स्वागत करा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं. आणि आजीबद्दल काय म्हणून ते समजत नाही मला, पण मम्मीनंतरून सर्वात जास्त ज्यांनी सांभाळलं असेल ती व्यक्ती म्हणजे आमच्या मावशी आणि आजी.
तर लहानपणी जेव्हा पण सुट्ट्या लागायच्या त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सदाशिव पेठेत यायचो. सदाशिव पेठेत आलं त्यावेळेस मामा पण असायचे आणि पहिलं म्हणजे आमच्या दोन्ही भावांपायी सर्वात जास्त मामांची ओरडा काढली त्यांची आजी. खूप सगळं आमचं लहानपणापासून करत आलेली आणि आजी आज पण आजीकडे गेलं की आजी बळबळ होय ना पैसे आपल्या खिशात टाकते आणि म्हणती राहू दे राया तुला लागतात. तर आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी ताई मोठी आत्ता ती आमच्यामध्ये बहीण भावात सुद्धा मोठी, चव्हाण घरांमध्ये सुद्धा मोठी. आज तिचा आदर्श काय एवढा तिचा आदर्श आहे आमच्यापुढे आमच्या बहीण भावांसाठी ते मला शब्दातून व्यक्त करता येत नाही. आत्ता तू जीवो हजारो साल, 1000 के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू अक्का, हॅपी बर्थडे टू यू. वहिनी आमची मोठी वहिनी आईप्रमाणे होती, म्हणजे आहेत होती नाही. आणि खूप खूप आमच्यावरती माया प्रेम. आमचे वडील लहानपणी, आमचा भाऊ पण तेवढाच प्रेमळ होता, वडिलांप्रमाणे होता. वडिलांसारखं प्रेम लावलं भावानी वहिनीनी. सर्वांनी आम्हाला खूप खूप माया केली, दुसऱ्या भावांनी सुद्धा वहिन्यांनी सुद्धा. आमचे 4 भाऊ 4 वहिन्या, पण सगळे एक विचाराचे, एक मनाने सगळेजण राहिलेले. माझ्या खूप खूप मी सगळ्यात लहान होते ना, माझ्या सगळ्यांनी खूप प्रेम केलेले. वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी भामा वहिनीच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व जमलेलो आहोत. भामा वहिनीविषयी थोडंसं मला सांगावंसं वाटतं, कारण आता सगळ्याच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचं मनोगत इथं व्यक्त केलं. पण असं आमचं हे ना भामा वहिनीचं आणि आमचं नातं हे वेगळंच आहे. म्हणजे मी भामा वहिनीची शालिनी ताई ह्यांची मी मैत्रीण, पण त्यांनी कधीही असं जाणून दिलं नाही की तुम्ही माझ्या नंदेच्या मैत्रीण आहे. आम्हाला अगदी नंदेसारखंच त्यांनी वागवलं. कधीही त्यांच्या घरी गेलं की त्यांना इतका आनंद व्हायचा आम्ही आलो की. आणि कधी आम्हालाच नाही, म्हणजे त्यांच्या घरी कोणीही जाऊ द्या, कधीही निर्मुखी गेलेले नाही. ते 2 घास तरी त्या खायला घालणारच. आणि त्यांचं पूर्ण म्हणजे एकत्र कुटुंब होतं. खरंच हे कुटुंब खूप आदर्श आहे. त्यांचा मोठा भाऊ पण आम्हाला अगदी बहिणींसारखंच म्हणजे मान द्यायचा. आणि त्यांचं कुटुंब खरंच इतकं आदर्श होतं. त्यांनी लहानपणा म्हणजे त्यांचे दीर नंदा लहान असताना आईसारखंच त्यांना प्रेम लावलं. आणि त्याच्याबरोबर येणारे जाणारे म्हणजे खरंच बहिणींचा एक आदर्श घेण्यासारखा आहे की पाहुणचार कसा करायचा, आपली संस्कृती कशी जपायची, आपल्या मुलांना नातवंडांना कसं वळण लावायचं, कसं आपलं महान मर्यादा कसं ठेवायच्या हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. आणि खरंच आम्हाला म्हणजे खूप म्हणजे दरवेळेला आणि आमच्या जरी कामाच्या व्यस्ततेमुळे कधी फोन केला जात नाही तरी त्या कधीतरी करतातच फोन. आणि काय हो तुम्हाला वहिनीची आठवण येत नाही का? मग आम्हीच त्यांना म्हणतो वहिनी तुम्हालाच आमची आठवण येत नाही. मग म्हणतात या की अहो कधीतरी या घरी मी मटण करते, मी आमकं करते, या जेवायला. हे एवढं बोललं तरी आम्हाला खरंच म्हणजे इतकं समाधान वाटतं ना. त्यामुळं म्हणजे मला असं मगापासून वाटत होतं की काहीतरी बोलावं बहिणीविषयी. ह्या आमच्या बहिणी खरंच म्हणजे नातेवाईकांचं तर जाऊ दे, पण आमचं खूप एक आगळं वेगळं नातं आहे. आणि एक मायेचा आणि माणुसकीचा झरा म्हणजे आमच्या भामा बहिणी आहेत असं मी सांगते. आणि त्यांना इथून पुढचं आयुष्य आरोग्यपूर्ण आणि चांगल्या याच्यात जावं ही मी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. टाळ्यांचा आवाज. आई जगण्याच्या धडपडीत घर सुटतं, पण आठवणीत कधी सुटत नाही आयुष्यातलं आई नावाचं पान. काही झालं तरी कधीच पिटत नाही. तळ हाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला. आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमी खुलवते ती मळा. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधीच घटत नाही.
आयुष्यात आई नावाचं बाण काही झालं तरी कधीच मिटत नाही. तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपण लळा असतो. आपलं भलं व्हावं या तिचा जगण्याचा सोहळा असतो. तिच्या पंखाखाली मन निवांत असते. चिंता कधी वाटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं बाण काही झालं तरी कधीच मिटत नाही. कधीच मिटत नाही. कधीच मिटत नाही. संभाजीदादासाठी जोरदार टाळ्या. छान बॅनर. कारण इथे भरपूर कार्यक्रम झालेले आहेत माझे, पण छान असा आगळा वेगळा नियोजन दादाने ठेवलंय. आता केक कटिंग होणार आहे. सर्वांनी मावशी कुठे तुम्ही रेडी राहा. कोल्ड फायर दादा रेडी राहा. सजा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या मामीने आम्हाला खूप खूप जीव लावला आणि अजूनही प्रेम लावते. आम्ही जेव्हा शाळेत सुटायचो त्यावेळेस ती आम्हाला खाऊ पिऊ घातल्याशिवाय घरी पाठवायची नाही. एवढं इथपर्यंत तिने आम्हाला केलेले. त्यामुळे आमच्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरु माझा गण
स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एकामेका वाटला वाटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान, तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं, मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला
साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सोने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे पापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान
कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे प्रांत भाषा वेश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे
Jazz in the mix. बधीर झालो या आणि तुझ्याच सारखी बनवून माझी माग